महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि आज आपण दर्यापूर मतदारसंघात आहोत। आता नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची सभा झालेली आहे। आपल्यासोबत या इथं उपस्थित महिला आहेत। ताई, कुठून आला तुम्ही? दर्यापूर मधून। काय वाटतं तुम्हाला? अंकुश दादाच्या प्रचाराच्या सभेसाठी तुम्ही आलेले आहेत, काय वाटते? आम्हाला असं वाटतं की आमच्या या महाराष्ट्रामध्ये अंकुश दादा यावे। बरं, कशासाठी? म्हणजे अंकुश दादाच का? अंकुश दादा आम्हाला असं वाटतं की आमच्या या जो समाजामध्ये जे काही परिवर्तन होत आहे ते आम्हाला अंकुश दादा करून देतील, आमची अशी इच्छा आहे। बरं, काय वाटतं तुम्हाला सध्याची कंडिशन दर्यापूर मतदारसंघाची काय आहे? अंकुश दादाबद्दल लोकांचं मत सर्व असं समाजामध्ये असं आहे की आपल्या दादाला आपण निवडून दिलं पाहिजे आणि आपले कामं केले पाहिजेत आणि शेतकऱ्याला मजुरी मिळाली पाहिजे आणि सर्वांचा विभाग झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला अंकुश दादा आलेले पाहिजे। बरं, आजी नाव काय तुझं? मला येऊन बैठक कोण्या गावले असतात? उमरी। मला तू सांगा, तू या सभेला आली, काय वाटतं तुला? म्हणजे सारं लागून राहिलं, मी म्हणतो आपला समाज पुढे गेला पाहिजे। बरं, आणि गावची सूचना केली पाहिजे। हो, पुढे गेलं म्हणजे आपण नाही गेलं तर मग आपला समाज मागं पडी का नाही मागं। मग पहिले आपले याय ना आपल्या ढुंगाले फळे आले, मग आणखीनला आता काय फळे आपल्या ढुंगाले। आता बाबासाहेबांचे नातू येऊन गेले, या सभेत बोलले, काय वाटतं? अंकुश बोलले निवडून आला म्हणते, निवडून आला। तुला काय वाटते? मतदान करशील काय? जरूर माताच गेली कोण कोण आला त्यासोबत? कोण कोण आला? आमच्या बाय आले, 50 बाई आल्या। 50 बाय आले? हो, तुम्ही तर आज बोलून गेले, कसं तुम्ही आज हे करावं होती मतदानाची। आमचं मतदान आजच पडलं पाहिजे बाबासाहेबाचं, कसं नाही येत निवडून तर पाहत होतं। तुम्ही फक्त सभा भरवली गेले हाणून। बरं, इथं पहिलं काँग्रेसचे आमदार होते बळवंत भुवानकडे, आम्ही नाही केलं तो म्हणे उमेदवार मतच नाही दिलं मी। तो पाटलाचं सोबती आहे, बळवंतवानकडे पाटलाचं सोबती आहे तो। आपला समाजाचा नाही तो सोबती, त्याचा समाज आपण खरोखर होतो बुद्ध धर्माचे, त्याच्यात नेतो होतो आपण, म्हणून आम्ही होती आलो। बरं, अंकुश वाकपांचा निवडून येईन काय? हो, याचे निवडून। हो, पण इमानदारी जागवली पाहिजे या लोकांना, आणि गैर इमानदारी तो आपल्या ढुंगाले फळे लागल्याच्या हनुमानचे दिवस आहे। वंचित बहुजन आघाडी पुरी पॉवरफुल आहे, आमचं त्यांना समर्थन आहे। हो। बरं, अंकुश दादा तुम्ही समर्थन कशामुळे दिलं? तो तरुण तळतदार कार्यकर्ता आहे, तो समाजासाठी काहीतरी करणार, या भूमिकेने आम्ही त्यांना समर्थन देत आहे। बरं, दर्यापूर मतदारसंघाचा विकास झाला? काहीच नाही झाला, सर्वांना निवडून दिलं आम्ही, पण काही विकास झालेला नाही, म्हणून आम्ही आता तळतदार कार्यकर्ता अंकुश वाकपांजर यांना समर्थन देणार आहोत। बरं, काय वाटतं तुम्हाला मतदारसंघाच्या समस्या काय असतात? आता मतदारसंघाच्या समस्या अशा असतात की सर्व विकास झाला पाहिजे, गावोगावी कामे झाले पाहिजेत। हो, आता लोकांनी विश्वास ठेवला अंकुश भाऊवर। दादा, तुमचं नाव काय? माझं नाव सुमित भीमराव वाकपांजर। काय वाटतं? अंकुश भाऊची आज सभा झाली, बाळासाहेब आंबेडकर सुद्धा या सभेला संबोधित केलं, तुम्हाला काय वाटतं? काय चित्र पडलं? आज वंचित बहुजन आघाडीची उमेदवार अंकुश भाऊ वाकपांजर यांच्या प्रचारार्थ बाळासाहेबांची सभा होती, प्रतिसाद चांगला होता। आता तुम्ही पाहून घेतलं, हे इथले आम्ही स्वखर्चाने आलेलो जनता आहे सगळी, इथं कोणी रोजंदारीने आलेलं नाही, सगळे स्वाभिमानी जनता आहे। बाळासाहेबाच्या पक्षाची सगळी काय एकनिष्ठता आहे लोकांबद्दल। तर कसं आहे, एका उमेदवारापुरतं प्रचार प्रसार न करता आपण वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करत आहोत, म्हणजे आपल्या मतदारसंघात काय कमतरता आहे काय नाही हे न पाहता वरती आपण बाळासाहेबाला सपोर्ट करून बाळासाहेब आंबेडकर आपले जे वंचितांचे प्रश्न मांडत आहेत, इथल्या प्रस्तावित पक्षांना विरोध करत आहे, यासाठी आपल्याला महाराष्ट्रात जिथं कुठं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असेल तिथं आपण त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, अशी माझी इच्छा आहे। बरं, तुम्ही युवक आहेत, विद्यार्थी आहेत, काय विद्यार्थ्याच्या काय समस्या आहेत? विद्यार्थ्याच्या समस्या अशा आहेत, पहिले आता लॉकडाऊन लागते, पोरं अभ्यास करतात, फुल तयारीत असतात, एमपीएससी सारखी राज्यसेवेसारखी परीक्षा समोर ढकलल्या जाते, तर त्या जे आहे समोर ढकलते, मागं होते याच्यात विद्यार्थी अभ्यास करून यशस्वी होऊन राहिले, यांच्या समस्या आहे। पोलीस भरती निघते, वयवाढ मिळत नाही, त्याच्यात उमेदवार 4-4 वर्ष 5-5 वर्ष प्रॅक्टिस करून त्याची नाराजी होते, मग आपण जे उमेदवार निवडून देतो हे आपल्यासाठी काय करून राहिले, मग
जे आतापर्यंत 60-70 आता लोकशाही लागून किती वर्ष झाले, या वर्षात 72 वर्षात 75 वर्षात कोणत्याही ना आपल्या उमेदवारांना कामं केलेल्या आहे, विद्यार्थ्याची म्हणा कोणतेही म्हणा स्वतःच पाहिलं. घराणीशाही राजकारण चालू आहे, त्याचा बाप उभा राहते, नंतर पुतण्या येते, नंतर नाताली ते सोबत लावता. इथं सर्वसामान्य माणसाला इथं चान्स नाही आहे. चान्स बरं, आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत, त्यांचं सुद्धा आपण मत जाणून घेऊ. का नाव काय? सुखदेव पुंडलिकराव धंदा. काय वाटतं तुम्हाला? सध्या बळवंत आपलं पंकजभाऊ वाकपंजरची सभा झाली, काय वाटतं? अंकुश भाऊ वाकपांजर हे एक तडफदार एक आमदार म्हणून आम्ही त्यांच्यावर खुश आहोत. ते निवडून आले पाहिजे, हे सगळं अंजनगाव दर्यापूर सर्कल मधले सगळे लोकांचं म्हणणं आहे. आतापर्यंत जे आमदार खासदार जे गेले ते बिनकामी गेले, काही अर्थ नाही अशा लोकांना मतदान. बरं, याआधी आपण म्हणजे बळवंत वानखडे निवडून बोललो केलं, तर आता अंकुशभाऊ मैदानात नाही आहेत, तुम्हाला काय वाटते? अंकुश भाऊची बरोबरी बळवंत भाऊ करत नाही करू शकत. एवढा हा पोरगा एवढा सभ्य, हा तसा युवा नेते आहे, विद्यार्थ्याचा कार्यकर्ता युवा नेता आहे. पण याचा दर्यापूर तालुक्यातील एकही आमदार असतील किंवा खासदार असतील या पोराची बरोबरी, या उमेदवाराची बरोबरी करत नाही. हा तडफदार नेता आहे, हा करून दाखवणार. आमची सगळ्यांची दर्यापूर अंजनगाव सर्कल मधल्या सगळ्या समाजाच्या इकडून आमचं सहकार्य आहे. त्यांचा विजय होईल असं वाटतं? हा, विजय होणार 100%. अंकुश वाकपंजरे दर्यापूर मतदारसंघात निवडून येतील असा विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन भूषण सोबत मी अक्षय वर्धे, परिवर्तन न्यूज दर्यापूर.